सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुती आणि ठाकरे शिवसेनेकडून घरोघरी जाऊन जोरदार प्रचार सुरू आहे। महायुतीचे जिल्हा परिषद उमेदवार अजय आकेरकर यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत असल्याचे दिसत आहे। पिंगुळी मतदारसंघात मागील 10 वर्षात विकास कामे न झाल्याने येत्या काळात महायुतीकडून ही विकास कामे केली जातील असा विश्वास उमेदवार अजय आकेरकर यांनी व्यक्त केला। नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय। नमस्कार। आता 7 तारीखला होऊ घातलेली आपली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि या प्रचारासाठी आज मी केरवडा साळगाव पंचायत समितीमधून केरवडा या गावी आहे। या गावी असणारे आमचे सन्माननीय राजू मल्हार सर, अर्जुन परब, सर्व ग्रामपंचायत सदस्य, वासुदेव भोई आणि पूर्ण ग्रामस्थ, भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख म्हणा किंवा बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, अशा सर्वांच्या जोरावर किंवा त्या प्रत्येकाच्या पाठिंब्याने आम्ही आज केरवडा येथे डोर टू डोर प्रचार यंत्रणा राबवत आहोत। मागील 10 वर्षात इथे माजी आमदार वैभव इथे होते। कामांची परिस्थिती काय, तुम्ही इथल्या लोकांना काय आश्वासन द्याल विकास कामांबद्दल? साहेब, आता प्रचार यंत्रणा राबवत असताना जे काय आमच्या निदर्शनास आले किंवा ग्रामस्थांमधनं ज्या काय समस्या आल्या त्या प्रामुख्याने समस्या म्हणजे रस्त्याचीच आहे। तुम्ही पत्रकार पण आता या ठिकाणी याच रस्त्याने आलेला आहात। प्रामुख्याने जर आमचं विजन असेल तर हा जो केरवडा माणकुली रस्ता आहे तो या 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये म्हणजे 100 दिवसामध्ये जर पहिलं विजन काय असेल तर तो एक रस्ता प्रामुख्याने आम्ही घेण्याचं विजन आमच्या केरवडावासियांसाठी किंवा ग्रामस्थांसाठी ठेवलेलं आहे। तुम्ही पिंगुळी गावचे सरपंच पद भूषवलेलं आहे, कशा प्रकारे तुम्हाला तो अनुभव इथे काम करताना होऊ शकतो? गेली 20 वर्ष मी राजकारणामध्ये आहे। त्याच्या अगोदरचे 2 टर्म मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलंय पिंगुळीला आणि आता विद्यमान सरपंच म्हणून 3 वर्ष काम केलंय। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, पाठिंबा आहे। लोकांपर्यंत डोर टू डोर एक इलेक्शन आलं म्हणूनच जातो अशातला काही प्रकार नाहीये। कुठचाही कार्यक्रम असो, बरं वाईट का असो किंवा चांगले काही जेवण खावण सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येकाच्या वेळप्रसंगात धावून जाणारा असा एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं आणि वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलाय, भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते आमचे सन्माननीय दादा नारायणजीराव राणे साहेब, नितेशजी राणे साहेब पालकमंत्री, तसेच या गावचे या मालवण विधानसभेचे आमदार निलेशजी राणे साहेब यांनी जो विश्वास ठेवून मला जिल्हा परिषदसाठी उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचा विश्वास सार्थकी लावण्याचा प्रामुख्याने मी प्रयत्न करेन। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।